प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण आपण सर्वच जण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. भाऊ आणि बहीण यांच्या पवित्र नात्याचा हा सण आणि म्हणूनच या सणाची वाट आपण सर्वच जण मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने पाहत असतो. यंदा म्हणजे सन 2026 मध्ये रक्षाबंधनाचा हा सण नेमका कधी आहे, त्याचबरोबर रक्षासूत्र बांधण्याचा अचूक आणि चांगला मुहूर्त कोणता. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दृश्यमान आहे का, त्याचबरोबर याचे वेधादी नियम हे आपण पाळायचे आहेत का, या सर्वांची ज्योतिषीय माहिती आजच्या या भागातून आपण जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन हे नेहमी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरे केले जाते आणि म्हणून ही पौर्णिमा तिथी कधी आहे हे जाणून घेणे अधिक योग्य ठरेल. यावर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी गुरुवारी सकाळी 9:09 प्रारंभ होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 9:49 असणार आहे. म्हणजे दिनांक 27 ऑगस्ट रोजी असणारी पौर्णिमा याचा कालावधी जास्त आहे, त्या मानाने 28 तारखेला असणाऱ्या पौर्णिमेचा कालावधी हा कमी आहे. असे असले तरी सुद्धा आपण रक्षाबंधनाचा हा सण दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी साजरा करणार आहोत. कारण दिनांक 27 ऑगस्ट रोजी सूर्योदयाला पौर्णिमा तिथी नाही आणि आपल्याकडे उदया तिथीला म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते त्याचे प्राधान्य अधिक आहे आणि ही तिथी दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयाला असणार आहे. म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाला पौर्णिमा तिथी असणार आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रक्षाबंधनाचा हा सण दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी साजरा करायचा आहे. असे असले तरी सुद्धा 28 ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयापासून सकाळी 7:28 अतिगंड योग असणार आहे. हा अतिगंड योग टाळून आपण रक्षासूत्र बांधायचे आहे आणि म्हणून रक्षासूत्र बांधण्याचा अचूक आणि चांगला मुहूर्त जर विचारला तर तो दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 7:28 ते सकाळी 9:49 असणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या कालावधीमध्ये रक्षासूत्र बांधण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना काही कारणाने या कालखंडामध्ये रक्षासूत्र बांधता येणे जमलेले नाही त्यांनी अभिजित मुहूर्तावर राखी बांधली तरी सुद्धा चालेल. अभिजित मुहूर्त हा श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. हा अभिजित मुहूर्त शुक्रवारी दुपारी 12:08 ते दुपारी 12:58 असणार आहे. हा अभिजित मुहूर्त प्रत्येक गावाप्रमाणे काही मिनिटांच्या फरकाने कमी जास्त असू शकतो आणि त्याचबरोबर राहू काळ हा त्या दिवशी वर्ज्य करायचा आहे. राहू काळ हा साधारणतः सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावाप्रमाणे हा राहू काळ हा सुद्धा काही मिनिटांच्या फरकाने कमी आणि अधिक असू शकतो. प्रत्येकाने आपल्या गावचा आणि अभिजित काळ यांचे मुहूर्त हे पाहून अशा मुहूर्तावरच राखी बांधावी. असे असले तरी सुद्धा सकाळचा जो पहिला मुहूर्त दिलेला आहे म्हणजे 7:28 ते 9:49 हा मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ आहे. सर्वांनी या मुहूर्तावर राखी बांधण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर या दिवशी अवकाशामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. परंतु हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दृश्यमान असणार नाही आणि म्हणूनच याचे कोणतेही वेधादी नियम हे भारतात राहणाऱ्या लोकांनी पाळायचे नाही. त्याचबरोबर हे रक्षासूत्र बांधण्यासाठी काही मंत्र सुद्धा आहेत का, तर होय, रक्षासूत्र बांधण्याचा सुद्धा मंत्र आहे. शास्त्रामध्ये याचे वर्णन केलेले आहे. रक्षासूत्र बांधण्यासाठीचा जो मंत्र आहे तो मी म्हणून दाखवते, तो तुम्ही नोट करून ठेवा आणि हा मुहूर्त तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसू शकेल. रक्षासूत्र बांधण्यासाठीचा जो मंत्र आहे तो पुढील प्रमाणे आहे. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वामभिबंधामि रक्षे माचल माचल. असा मंत्र म्हणून अशा मंत्राने आपण हे रक्षासूत्र बांधायचे आहे. त्याचबरोबर रक्षासूत्र बांधताना किती गाठी बांधाव्यात हे सुद्धा शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे. रक्षासूत्र बांधताना 3 गाठी मारायच्या असतात. ही पहिली गाठ म्हणजे ब्रह्मदेवाची असते, दुसरी गाठ ही महाविष्णूंची म्हणजेच पालनकर्त्याची असते, तर तिसरी गाठ ही महेशाची असते. अशा एकूण 3 गाठी आपण रक्षासूत्र बांधताना या बांधायच्या आहेत. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाल आहे का अशी सुद्धा विचारणा अनेक जण करत आहे. तर याचे उत्तर म्हणजे यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी कोणताही भद्रावास असणार नाही
आणि म्हणून सर्वांनी या दिवशी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन हे साजरे करावे. अशा रीतीने आज आपण रक्षाबंधनाचा सण आणि रक्षासूत्र बांधण्यासाठीचा मुहूर्त या सर्वांची माहिती ही जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर रक्षासूत्र कसे बांधायचे याविषयीची सुद्धा शास्त्रीय माहिती जाणून घेतलेली आहे. आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची धार्मिक आणि ज्योतिषीय विषयक माहिती ही अचूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सांगितली जाते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.